नमस्कार वसईकरांनो, आपण पाहतच आहात की देशामध्ये काय चाललेलं आहे। अशा गंभीर परिस्थितीमध्ये जेव्हा या देशाचं संविधान टिकेल की नाही, या देशातील जनतेचे अधिकार टिकतील की नाही, या देशात जनतेची स्वातंत्र्य टिकतील की नाही, मग ते धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य असो, विचारांचं स्वातंत्र्य असो, शिक्षणाचं स्वातंत्र्य असतो, ही सर्व टिकतील की नाही असा गंभीर प्रश्न आज देशासमोर आणि जनतेसमोर उभा असताना ज्यांचं पक्ष गेला, ज्यांचं चिन्ह गेलं, ज्यांचं मुख्यमंत्री पद गेलं, असं असताना सुद्धा ज्यांना शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे असे ठाकरे कुटुंबियाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आज ह्या अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या जनतेला पुन्हा एकदा न्याय मिळावा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये म्हणून प्रयत्नशील आहेत। आपल्या तब्येतीची तमा न बाळगता रोज उठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झंझावात करत निघालेले उद्धवजी आम्ही रोज पाहतो आणि कुठेतरी ह्या परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण माझ्यासारख्याला आणि तुमच्यासारख्याला आणि देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे। मंगळवार दिनांक 14 मे 2024 रोजी उद्धवजी हे वसईमध्ये आपल्याला 2024च्या निवडणुकीकरता आवाहन करण्यासाठी येत आहेत। 14 तारखेला सायंकाळी 5 वाजता YMCA मैदान माणिकपूर येथे त्यांची जाहीर सभा आहे। ठाकरे कुटुंबियांचं जे वसईकरांवर ऋण आहे ते व्यक्त करण्यासाठी आणि उद्धवजींचे ज्वलंत आणि परखड असे विचार ऐकण्यासाठी आपण सर्व वसईकर उद्या निश्चित याल अशी मला अपेक्षा आहे। आपणास विनंती आहे की आपण आपली सर्व कामं सोडून आपल्या भविष्याच्या हितासाठी, आपल्या भवितव्यासाठी, वसईच्या भवितव्यासाठी, आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी उद्धवजींना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आणि उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 वाजता YMCA मैदान इथे आपण उपस्थित राहावं असं आव्हान वजा विनंती मी आपणास करत आहे। झंझावात वसई देतोय, प्रबोधनकारांचा वारसदार वसई देतोय, बाळासाहेबांचा वारसदार वसई देतोय आणि महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री वसई देतोय। त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण अवश्य या। जय हिंद, जय महाराष्ट्र।